खटल्यादरम्यान अक्षय शिंदेच्या आईवडिलांवर प्रचंड दबाव टाकण्यात आला होता. अखेरीस त्या गरीब मायबापानं आपल्या मुलाच्या मृत्यूचं ओझं हृदयावर असताना देखील घाबरून ही केस मागे घेतली, असा दावा राष्ट्रवादी पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी समाज माध्यमांवरील पोस्टद्वारे केलाय. कायदा इतका पायदळी तोडू नका असं सांगत अक्षय शिंदेचं भूत तुमच्या मानगुटीवर बसणार आहे नक्की, अशी प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली आहे. आपल्याला यापुढे खटला लढायचा नसून प्रकरण बंद करावं, अशी विनंती बदलापूर लैंगिक हत्येच्या प्रकरणातील प्रमुख आरोपी अक्षय शिंदेच्या आईवडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात केली. त्यावर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असून अशाच प्रकारे राष्ट्रवादी पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी समाज माध्यमावर याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. अक्षय शिंदेच्या आईवडिलांनी हा खटला आम्हाला आता लढायचा नाही असं न्यायालयापुढे सांगितलं. उच्च न्यायालयानं स्वतःहून या केसमध्ये लक्ष घातलंय. ही चकमक खोटी असल्याचं न्यायालयानं पहिल्या दिवसापासूनच सूचित केलं होतं. त्यानंतर सादर झालेल्या अहवालातून ही चकमक पूर्णतः खोटी असल्याचं सिद्ध झालं आणि कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयानं पोलिसांना दिले, असं आव्हाड यांनी म्हटलंय.